वळ्या पुढल्या बातमीकडे श्रीरामपूरमध्ये ड्रग्सच्या इंजेक्शनसह एका तरुणीला ताब्यात घेण्यात आलंय। 25 वर्षीय ही तरुणी आहे आणि या तरुणीकडून 50 इंजेक्शन्स जप्त करण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नशेच्या इंजेक्शनच्या विरोधामध्ये शनिवारी दुपारी श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आणि या 25 वर्षीय तरुणीला ताब्यात घेतलं। तिच्याकडून मेफेटरमाइन इंजेक्शनच्या 50 सीलबंद बाटल्या जप्त केल्या। आपण सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी जयेश सावंत आता माझ्यासोबत आहेत। जयेश, ही एक मोठी बातमी आपल्याला म्हणावी लागेल। अशा पद्धतीनं अंमली पदार्थांचा विळखा हा श्रीरामपूर सारख्या भागाला देखील पडतोय असंच म्हणावं लागेल। अधिकची माहिती काय? नक्कीच प्रशांत, आपण जर एकंदरीत बघितलं तर सध्याला युवकांमध्ये व्यसनाधीनता जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्याला जी जोड आहे ती ऑनलाईन वेबसाईटची मिळत आहे। या ठिकाणी डॉक्टरांचे कोणतेही सल्ला किंवा प्रिस्क्रिप्शन नसताना या पद्धतीने अशा मोठ्या प्रमाणात जे आहे ते इंजेक्शन आता सध्याला अवेलेबल होत आहेत आणि या संदर्भात जे आहे श्रीरामपूर शहर पोलिसांनी या ठिकाणी मोठी कारवाई केली, ज्यामध्ये जे आहे तर नशेसाठी वापरले जाणारे जे इंजेक्शन आहेत ते पकडलेले आहे। धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एका 25 वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केल्यामुळे नेमकी हे सगळं तर चाललं तरी काय असा एक प्रश्न निर्माण होतोय आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीने जर हे वातावरण राहिलं आणि जर गुन्हेगारी अशा पद्धतीने वाढत राहिली तर नक्कीच युवा पिढीचं जे भवितव्य जे आहे ते धोक्यात येण्याची शक्यता आहे। या संदर्भात जे आहे प्रशांत, पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे। नक्कीच। धन्यवाद जयेश, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।